नमस्कार, महान्यूजमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। सध्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत 52 कोटीच्या बिलाची चर्चा सुरू आहे। 2026 ते 2027च्या अंदाजपत्रकामध्ये काही कामाचा समावेश नसतानाही 70हून अधिक कामाची बिले एका रात्रीत काढली असल्याचा प्रकार समोर आला आहे। दिनांक 30 व 31 मार्च 2026 या 2 दिवसांमध्ये मनपाच्या लेखा व वित्त विभागाने उपसूचनांच्या आधारे तरतुदीमध्ये वाढघट करून 52 कोटीचे बिल दिल्याचा प्रकार उघडकीस आला असल्याचं शिवसेनेच्या नगरसेविका सुलभा रामभाऊ उबाळे यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं आहे। शिवसेनेच्या नगर सदस्यांच्या सह्या या वादग्रस्त उपसूचनावर नसून फक्त भाजपच्याच नगर सदस्यांच्या सह्या असल्याचंही त्यांनी या पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं आहे। तर ऐकूया नगरसेविका सुलभा उबाळे काय म्हणाल्या। सध्या बहुचर्चित असलेला 52 कोटीचे उपसूचनांचा जो विषय आहे त्यामध्ये सर्वपक्षीय नगरसेवक असा उल्लेख केला गेला वारंवार। म्हणजे महानगरपालिकेतल्या पदाधिकारी असतील किंवा वर्तमानपत्रातनं अशा बातम्या ज्या आल्या त्यापैकी असं म्हटलं गेलं, पण आम्ही या उपसूचना ज्या दिल्या गेल्या त्याची प्रत मिळवलेली आहे। तर त्याच्यामध्ये 100% भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांच्या सह्या आहेत, ना त्याच्यामध्ये शिवसेनेच्या सह्या आहेत ना राष्ट्रवादीच्या सह्या आहेत। आमचं असं म्हणणं आहे की या विषयाची चौकशी समिती मान्य आयुक्तांनी नेमलेली आहे, ती तर झालीच पाहिजे। पण चौकशी होत असताना नवनिर्वाचित नगरसेवक आहेत, यदा कदाचित त्यांना कळलं नाही, त्यांनी जाणून बुजून सह्या केल्या गेल्या, म्हणजे सगळ्या गोष्टी असं आपल्यापुढे मांडण्यात आलेलं आहे। खरं तर हा अधिकार मान्य महापौरांचा आहे जर जनरल बॉडीच्या उपसूचना असतील, नाहीतर स्थायी समिती चेअरमनचा आहे जर त्यांच्या माध्यमातून उपसूचना दिल्या गेल्या असतील। परंतु इथं दिसून असं येतं की दोघांच्याही माध्यमातून न जाता या उपसूचना थेट अकाउंट्स डिपार्टमेंटकडे गेलेल्या आहेत। पण त्या कशा गेल्या? आपण जेव्हा म्हणतो की एखादा चोरीचा मुद्देमाल एखाद्या सावकाराने दुकानदाराने घेतला तर तो आरोपी आहे, तो आरोपी आहे असं म्हणताना मग बाकीचे ज्यांनी तो माल तिथं आणून विकला किंवा कुठून तो घेतला असेल तर त्यांना आरोपी नाही करायचं का? मग ते सुद्धा त्याच्यामध्ये आरोपी झालेच ना। आज ज्या नगरसेवकांनी सह्या केलेल्या आहेत तर म्हणलं जातं की त्यांच्या चुकून सह्या असतील किंवा त्या खोट्या सह्या असतील। जर खोट्या सह्या असतील तर अजून गंभीर आहे, मग फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल व्हायला पाहिजे जर खोट्या सह्या आहेत। आणि जर त्यांनी अजाणतेपणी केलंय तर हे सुद्धा चूक काय की पक्षाच्या नेतृत्वाला विचारून नगरसेवकांनी सह्या केल्या पाहिजे। आम्हाला असं भासवलं गेलं की तुमचे पण नगरसेवक आहेत वगैरे, म्हणजे आम्ही या गोष्टीच्या मध्ये न पडण्यासाठी। परंतु जे आपण विषय बघितले, नगरसेवकांच्या सह्या आहेत, त्यांच्या वॉर्डाचा त्या विषयाशी संबंध नाही। मग जेव्हा नगरसेवक सह्या करतो, समजा मी आहे, माझ्या वॉर्डमध्ये काही घड दर वाढ करायची तर मी सही केली तर मी समजू शकते किंवा तुम्ही समजू शकाल, पण हा संबंधित कुठलाही नगरसेवक याच्या वॉर्डमधला हा विषय नाही। त्यामुळे याच्यामध्ये एकतर अर्थपूर्ण व्यवहार झालेले आहेत किंवा यांना कुणीतरी दबाव टाकलेला आहे। जसं आपण म्हणतो बाल गुन्हेगाराकडनं चोरी झाली त्याला कमी शिक्षा असते, पण करून घेणारा नामानिराळा होतो, तो सुटून जातो। मग जेव्हा ही चौकशी समिती नेमली गेली आहे त्याच्यामध्ये जाब होतील, जसं आपण म्हणलं की सर्व कर्मचाऱ्यांचे घ्या, अधिकाऱ्यांचे घ्या, परंतु ह्याच्यामध्ये त्या ठेकेदारांचे पण घेतले गेले पाहिजेत जाब। ज्यांना हे पैसे मिळाले तर आपल्याकडे क्लिअर आहे, सगळ्यांची नावं क्लिअर आहेत, सही करणाऱ्यांची नावं क्लिअर आहेत, मग ह्यांना का नको विचारायला? हा पायंडा पडेल। किंवा ह्यांच्या ज्या पक्षाचे प्रमुख आहेत त्यांनी ह्यांना चुकीच्या वाटा का दाखवल्या? म्हणजे जे नवीन आहेत, ज्यांना माहिती नाही, त्यांना का ह्या मार्गदर्शन चुकीचं केलं गेलं? हा पण आमचा मूळ मुद्दा आहे। हा, जुने पण त्याच्यामध्ये आहेत, म्हणजे जुन्यांनी पण नवीनला डायव्हर्ट केलं का? तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की 52 कोटी हे काय असेच अगदी दुधाला अभिषेक देवाला घालतो त्याप्रमाणे तर नाही गेलेले। एंड ऑफ द डे, एंड ऑफ द आवर्स गेलेले पैसे आहेत हे। त्यामुळं याच्यामध्ये एक आरोपी नसून याच्यामध्ये जेवढे सगळे आहेत सगळ्यांची चौकशी झाली पाहिजे। आणि याच्यामध्ये आमच्या पक्षांचा समावेश नाही, या सह्यांमध्ये नाही। त्यामुळं उगीच आमचे पण पक्षांची नावं कोणी कृपा करून घेऊ नये, कारण आम्ही तशी आमच्या नगरसेवकांना तंबी दिलेली आहे की विचारता न विचारता कुठेही सह्या करायच्या नाहीत, वाचून सह्या केल्या पाहिजेत, अशा प्रकारच्या सूचना आम्ही केलेल्या आहेत। त्यामुळे ह्याची निपक्षपणे चौकशी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांपेक्षा बाहेरच्या
लोकांकडनं चौकशी व्हावी. उंदराला मांजर साक्ष होऊ नये. त्यामुळं जर चौकशी खरंच करायची आहे किंवा नाही तर म्हणजे गार होऊन द्यायचं, थंड होऊन द्यायचं, असं होऊ नये. झाली तर चौकशी सगळ्यांचीच व्हावी. ज्या ठेकेदारांसाठी ही बिलं अदा केली गेली आहेत, ज्या लोकांनी याच्यावरती सह्या केल्यात, मग त्यांना सह्या कोणी करायला सांगितल्यात, त्या सगळ्याची चौकशी व्हायला पाहिजे, अशी आमची नम्र विनंती आहे.